जे बिल्ड कम्प्लीट झालेलं आहे ते तुम्ही जर बघणार असाल तर कशा पद्धतीने बिल्ड झाले, तर त्याच्यामध्ये हे कॉम्पोनंट सगळे आपण वापरलेले आहेत. बिल्डचे तुम्ही आता जी व्हिडिओ बघितली ते कम्प्लिटली ह्या कॉम्पोनंट सोबत आपण बिल्ड केलेला आहे, ज्याच्यामध्ये Ryzen 5 8000 सिरीजचा प्रोसेसर आपण युज केलेला आहे, जो 8500G सोबत आहे. आणि जर समजा तुम्ही गेमर असाल किंवा ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा ट्रेडिंग साठी सुद्धा वापरणार असाल तर डेफिनेटली हा सेटअप वापरू शकता. त्याच्यामध्ये जे ग्राफिक्स कार्ड युज केलेलं आहे ते 3050 RTX सिरीज मध्ये 6GB ग्राफिक्स कार्ड ह्या बिल्ड मध्ये आपण युज करणार आहे. आणि मदरबोर्ड जो आहे तो B सिरीजचा MSI मध्ये B650 गेमिंग प्लस वायफाय वाला मदरबोर्ड असणार आहे, ज्याच्यामध्ये वायफाय 6 प्लस अँटेकचा 550 वॅटचा एसएमपी असणार आहे. 16GB ची रॅम DDR5 वाले आहे, प्लस 500GB चे SSD 1TB स्टोरेज सुद्धा एक्स्ट्रा आपण याच्यामध्ये या बिल्ड मध्ये आज यूज केलं आहे. कॅबिनेट आहे ते अँटेक मध्ये CX700 ARGB आणि कूलर पण आपण ARGB वाला डीपकूल मध्ये 240 वाला 2 फॅन सोबत लिक्विड कूलर वापरलेला आहे. तर ऑल कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून बिल्ड करायला घेऊया. बिल्ड तुम्ही डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये पण सुद्धा चेक करू शकता. आणि बिल्ड कशा पद्धतीने करत असाल तर त्याचे काय काय कॉम्पोनंट तुम्ही प्रॉपर चेक केले पाहिजे ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. या बिल्ड मध्ये जे यूज केलेलं आहे ते म्हणजे आपण ग्राफिक्स कार्ड MSI मध्ये असणार आहे, जे GeForce RTX सिरीज मध्ये Ventus 2X 2 फॅन सोबत ग्राफिक्स कार्ड असणार आहे RTX 3050 जे 6GB चं ग्राफिक्स कार्ड आहे. 6GB DDR6 वाला ग्राफिक्स कार्ड असणार आहे, ज्याचा सिरियल नंबर तुम्ही बॉक्सच्या राईट साईडला बघू शकताय. आणि बॉक्स पॅक चेक करणार असाल तर इथं बेसला तुम्ही MSI चं स्टिकर चेक करू शकताय. मेन पार्ट राहिला तो म्हणजे आपला मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग चेक करू शकताय. मार्च 2025 चा याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला लेटेस्ट 6 मंथ मधलाच आहे. तसेच जो एसएमपीएस आपण यूज केलेला आहे तर अँटेक ॲटमचा V550 हा 3 इयर वॉरंटी सोबत आपण एसएमपीएस प्रोव्हाइड केलेला आहे. ग्राफिक्स कार्डला सुद्धा 3 इयर वॉरंटी प्रोव्हाइड असते. जे रॅम यूज केले ते XPG लँसर DDR5 वाली रॅम असणार आहे, जी 16GB ची 5700 MHz वाले आहे. याचं हिटसिंग तुम्हाला विथ हिटसिंग सोबत रॅम येते. दोन्ही साईडला याचं सील बघू शकताय. जर सिरियल नंबर बघणार असाल तर रॅम वरती याचा सिरियल नंबर बघायला भेटेल. आणि मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग चेक करणार असाल तर मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग चेक करू शकता. फेब्रुवारी 2025 चा मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग आहे. जो आपला प्रोसेसर आपण यूज केला तो AMD Ryzen 8000 सिरीज वाला आहे. 8000 सिरीज मध्ये Ryzen 5 वाला असणार आहे, जो Ryzen 5 मध्ये 5700G विथ रेडॉन ग्राफिक्स कार्ड सोबत आहे. याच्यामध्ये 6 कोर आणि 12 थ्रेड प्रोव्हाइड केलेले आहेत. हा अप टू 5.0 GHz पर्यंत जातोय मॅक्स स्पीड. याचा सिरियल नंबर तुम्हाला इथं टॉप वरती बघायला भेटेल. आणि याचं दोन्ही साईडने इथं तुम्ही सील चेक करू शकताय. तसेच जो मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे तो MSI चा यूज केलेला आहे. तो गेमिंग सेक्टरमध्ये B650M गेमिंग प्लस वायफाय वाला मदरबोर्ड असणार आहे. 650 सॉकेट याच्यामध्ये जे प्रोव्हाइड केले ते 9000 सिरीज सपोर्ट आहे. म्हणजे जर समजा तुम्ही फ्युचरमध्ये Ryzen 9 9000 सिरीज जरी या मदरबोर्डला अपडेट करणार असाल तर डेफिनेटली तुम्ही अपडेट करू शकता. PCI 4.0 सपोर्टेड आहे. बॉक्स पॅकचं सील बघणार असाल तर इथं बॉक्स पॅकचं सील इथं चेक करू शकताय. प्लस सिरियल नंबर बघणार असाल तर इथं राईट साईडला याचा सिरियल नंबर. आणि मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर फेब्रुवारी 2025 चं मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत. हे जे फीचर्स तुम्हाला बॅक साईडला प्रोव्हाइड केलेले आहेत 2.5 लँड गिगा लँड सपोर्ट आहे. याच्यामध्ये 2 शिल्ड आहेत NVMe साठी. प्लस वायफाय 6 आणि 5.3 कॉम्बो याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस DDR5 सपोर्टेड आहे. मेमरी बूस्ट टेक्नॉलॉजी आहे. तसेच जी SSD आपण यूज करणार आहे ती क्रुशल मध्ये असणार आहे P3 प्लस वाली, ज्याचं रीड आणि राईट स्पीड तुम्ही चेक करू शकता. 4700 MBps रीड राईट स्पीड आहे. आणि जे 500 GB ची SSD आपण ह्या बिल्ड मध्ये यूज करत आहे. याचं कम्प्लिटली बॉक्स पॅकचं सील तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता. इथं सिरियल नंबर पण तुम्हाला बघायला भेटेल आणि दोन्ही साईडला बॉक्स पॅकचं सील. मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग फेब्रुवारी 2025 चा आहे. आणि प्लस कूलर जो यूज केलेला तो LE 240 V2 हा लिक्विड कूलर असणार आहे. 240 mm मध्ये लिक्विड कूलर, ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग चेक करणार असाल सिरियल नंबर तुम्ही बेसला इथं चेक करू शकताय. आणि मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बघणार असाल तर मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग मार्च 2025 चा आहे. आणि जो आपण कॅबिनेट यूज केलेला आहे तर अँटेक मध्ये CX700 हा ARGB कॅबिनेट आपण या बिल्ड मध्ये यूज करताय. चला तर मग ही बिल्ड करायला घेऊया.
या बिल आपला कम्प्लीट झालं, तुम्ही बिल कशावरून झाले चेक करू शकता. ह्या बिलच्या ऑल डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेले आहे. त्याच्यामध्ये जो मॉनिटर युज केला तो लिनोव्होचा गेमिंग मॉनिटर युज केला, जो 280 हर्ट्झ वाला आहे, प्लस 0.05 mAh चा रिस्पॉन्स टाइम याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. आणि मेन फीचर्स म्हणला तर हा फुल एचडी कर्व मध्ये राहणार आहे. 1500 कर्व रेशो याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. गेमिंग सेक्टर मध्ये तुम्ही कम्प्लिटली वापरू शकताय. आणि जर समजा तुम्ही ट्रेडर असाल तर ट्रेडरसाठी सुद्धा हा मॉनिटर आपल्याला युज करता येतो. तर ट्रेडरसाठी सुद्धा तुम्हाला ही फीचर्स इनेबल आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या आणि आपल्या शॉपला व्हिजिट करून अशा बिल्डसाठी तुम्ही एन्क्वायरी करू शकताय. आणि जर समजा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करणार असाल तर नक्कीच आमचा जो व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही आमच्यासोबत ऑनलाईन कनेक्ट होऊ शकताय. ऑल इंडिया आपण डिलिव्हरी स्टार्ट केलेला आहे, त्यामुळे आपल्यावर ऑनलाईन ऑर्डर सुद्धा अवेलेबल आहे. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.